आता आमच्यात काय शेड येतात आता एक, तर ह्यांना तुमच्याजवळ दोन ऑप्शन आहेत. तुम्ही हे चॉकलेट एक पहिला ऑप्शन, प्रत्येक वेळेत आपल्या दोघात वाटणी होणार. मग पहिला ऑप्शन तुम्ही 3-3 घेऊ शकता दरवेळेला, किंवा मग 1 पासून सुरुवात होणार, दरवेळेला मग आम्ही डबल वाढवणार. ठीक आहे, तुम्हाला मी 3-3 देतो, मला एकच घेतो, चालेल. आता ह्यांना काय द्यायलो आपण? 3 चॉकलेट द्यायलोय प्रत्येक वेळेला. मी फक्त 1 घ्यायलोय, फक्त कंडिशन की दरवेळेस डबल होणार. ओके, हां, हे तुम्हाला 3, राईट, मला एकच आहे एवढं. ओके, आता तुम्हाला 3, आता मला किती झाले? 2 आले, राईट. हे करोडपतीचं गणित आहे, पण आपण एवढा विचार करत नाही. हे किती? 2 आले. परत ह्यांना किती जातील आता? हे 3. हा, आता मला किती? 4. मला 4 आले. आता माझी बाजू सुरू झाली गेम. हा, आता ह्यांना किती मिळतील? 3. आता मला कळा लागलं का? आय नुसतं ING लावलं तर काय व्हायलंय? तर हे झाले 4. बघा मोजून घेतलेत. 8, राईट. परत यांना 3. आता मला कुणाला परवडलं? थँक्यू सर. सरांसाठी जोरदार टाळ्या. तर गणित कळलं का? राईट. मगाच्या चावडीत कोण होतं? ठाण्यामध्ये कोणी नसेल, बरोबर. तिथे एक प्रश्न विचारला होता मी, की तुम्हाला 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे एका कंपनीसोबत, आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय होणार आहे? तुमचं सिलेक्शन होईल. मग तुमचं जर सिलेक्शन झालं, आहे की नाही, समजा तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात, तुमचं सिलेक्शन झालं, तर तुमच्यासमोर 2 ऑप्शन ठेवलेत. किती ऑप्शन ठेवलेत? 2. पहिला ऑप्शन काय आहे की तुम्हाला 1 लाख महिना सॅलरी मिळेल. किती? 1 लाख महिना सॅलरी मिळेल. 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्या पद्धतीने. आणि दुसरा ऑप्शन, तुम्हाला 1 पैसा फक्त सॅलरी मिळेल, फक्त दर महिन्याला डबल होणार. कोणतं निवडणार? 1 लाख आहे का नाही? ते कोण लफडं करत बसा, उद्या काय झालं गेलं आहे. हा, 1 लाख घेतले, विषय मिटला. 1 पैसा परत डबल असलं काही लोचा करणार नाही, कारण सध्या आपल्याला नगदी पाहिजे. आपण CP वाले लोक आहे. 10 वर्षांना हा स्टॉक इथं जाईल, आम्हाला काही घेणं देणं नाही. मग काय करणार? 1 लाखाचं ज्यांनी सॅलरीचं पॅकेज घेतलं महिना, तर 3 वर्षाचे किती होतील? 36 लाख रुपये, बरोबर, राईट. 36 लाख. आता ज्यानं 1 पैशाचं पॅकेज घेतलंय त्याचे किती होतील? त्याला पण तेवढेच महिने मिळेल ना, 36 महिने. पहिल्या महिन्यात 1 पैसा मिळेल, दुसऱ्या महिन्यात 2 पैसे, तिसऱ्या महिन्यात 4 पैसे. हा, आता किती होणार? कॅल्क्युलेशन करा. बरोबर. 3च वर्ष आहे ना. तुम्हाला सांगतो 70 कोटी रुपये होतात. किती? निवांत कॅल्क्युलेशन करून बघा, राईट. मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन सांगालोय. पर पहिल्या महिन्यात 1 पैसा मिळाला, पण शेवटच्या महिन्यात 35 कोटी रुपये एका महिन्याचे मिळतात. किती? एका महिन्याचे मिळतात. वाटलं होतं का एवढा हिशोब? विचार, तुम्ही कॅल्क्युलेशन करून निवांत बघा. आपल्या डोक्यात सुद्धा येत नाही असं काही होईल, राईट. मग आपण गरीब काय आहेत? कारण सापडलं. आपल्याला इन्स्टंट पाहिजे, आपल्याला पुढचं काही घेणं देणं नाहीये. लक्षात घ्या. एक व्यक्ती होता, त्या ब्रोकरनं एका माणसाला 1980ला 10,000चे विप्रोचे शेअर बळजुबरीनं घ्यायला लावले. त्यावेळेस असलं काही नव्हतं, लगेच क्लिक केलं की असतं, त्याला प्रोसेस होती सगळी, आणि ते कागदावर मिळायचे शेअर म्हणजे, राईट. आणि ते घेतले त्यानं, आणि तो विसरून गेला.
लक्षात असतं तर तेव्हाच विकले असते. बरोबर आहे की नाही? आपण लय हुशार आहे, डबल झालं म्हणजे डोक्यावरून पाणी. हा? बरोबर आहे. 10% खूप झाले. आता कसं बोलले? तर मग अशा पद्धतीनं काय झालं, तो विसरून गेला. त्याचं दरवर्षी 2 वर्षाला 4 वर्षाला तुम्ही तर रेकॉर्ड जर काढलं विप्रोचं, काय गुगल आता पण केलं तर येऊन जाईल तुम्हाला. तर 10,000चे जे शेअर त्यांनी 100 शेअर घेतले होते, तर ते झाले 2.5 कोटी शेअर स्प्लिट होत होत होत. राईट. आणि आता त्यांना 2023ला ते रेकॉर्डमध्ये 700 कोटी रुपये किती मिळाले, आणि डिव्हिडंड वेगळा. मग दर महिन्याला त्याच्या अकाउंटला डिव्हिडंड यायल्यामुळे त्याला ते कळलं, आणि ते डिव्हिडंडच एवढा येत होता, तेच बुरदंड होतं, बाकी ते पैसे कशाला काढू. म्हणजे 2.5 कोटी 3.5 कोटी असं डिव्हिडंड मिळायचं फक्त, आणि त्याच्यावर त्याचं भागायचं. त्यामुळे त्यांनी काही ते काढले नाहीत. 700 कोटी 10,000चे किती झाले? दिस इज कॉल्ड ॲज अ पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. मग आपल्यासोबत असं का होत नाही? येस, आहे की नाही? आज आपल्याला काय घाई आहे, अर्जंट आहे, कुठे जायचंय माहित नाही, फक्त अर्जंट आहे. आपली जिंदगी कंडक्टर सारखी झाली, प्रवास रोजचा, पण कुठेच जायचं नाही. बरोबर आहे की नाही? मग हे कुठेतरी आपल्याला थांबलं पाहिजे. तर या गोष्टी आपल्याला, आणि ह्याच्यासाठी काही नाही, थोडंसं एक्स्ट्रा इफोर्ट घ्यावा लागतो. राईट. व्यायाम कोण कोण करतं इथं? राईट. थोडाफार करता, जोर काढता येतो, दंड भय काढता येतो. जोर समजा किती काढू शकता? 10 काढू शकता. बरोबर आहे. बरोबर. 10 काढतानाच आपल्याला काय होतं? बस झालं, आता याच्यावर निघू शकत नाही. काय होतं? दम लागण्यापेक्षा इथं थोडं दुखायला लागतं, इथं थोडं दुखायला लागतं, आणखी थोडं इकडं पण काहीतरी व्हायला लागतं, आणि ते आपण सहन करू शकत नाही. पण तुम्ही जर थोडा प्रयत्न केला, 11वा आणि 12वा दंड काढला, जोर काढला, तर 100% सांगतो तुम्ही 20 पण जोर काढू शकता. कारण त्याच्या पुढे ते दुखणं बंद होतं. ते फक्त टेस्टिंग असतं की किती वेळ टिकू शकतो माणूस. राईट. सगळेजण चार्ट कमांडोस आहेत ना? हा. म्हणजे माहीत आहे ना, बेसिक माहीत आहे सगळं शेअर मार्केटचं. सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय माहित आहे? रेजिस्टन्स म्हणजे काय असतो? येस, आहे की नाही? जसं आपण कुठं रिस्पेक्ट देतो, कुठं देत नाहीत. समजा एक स्टॉक आहे REC, 100 रुपये रेजिस्टन्स आहे. त्याला किती रुपयाचा रेजिस्टन्स आहे? 100चा. तो बार तिथं जाईल, रिव्हर्स येईल, बार तिथं जाईल, रिव्हर्स येईल. म्हणजे काय? त्याला ते हार्डल आहे. जसं 10चं जोरचं हार्डल आहे, 10च्या वर अवघड आहे की नाही? पण ते हार्डल जर तुटलं, म्हणजे तो रेजिस्टन्स जर तुटला 100चा, तर तो स्टॉक 110 पण जाऊ शकतो, 120 पण जाऊ शकतो, 200 पण जाऊ शकतो, 400 पण जाऊ शकतो, 600 पण जाऊ शकतो. येस सर नो? येस. तर सांगायचा हा मुद्दा आहे की आपण जी सामान्य लोक आहोत, आपण त्या हार्डलला घाबरतो. 2च गोष्टी आहेत प्रत्येक माणसाकडे, ग्रीड आणि फिअर. ह्या स्ट्रॉंग इमोशन्स आहेत. आपल्याला लालच येतं, आहे की नाही, किंवा भीती वाटते, आहे की नाही. 10% साहेब म्हणले असं, 10% जरी प्रॉफिट झालं तर भीती वाटते, त्याच्या आईला रिव्हर्स होऊन निघून मायनस जातं काय. बरोबर. खटसेरी बुक करतो. राईट. तर आपल्याला ही मेंटॅलिटी सोडली पाहिजे. स्टेप बाय स्टेप आपण जे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे, म्हणजे पैशाची जादू, किती मोठी जादू आहे पैशामध्ये, की हे आपण कंपाऊंडिंग करू शकतो. अजून असे काही उदाहरणं सांगता येतील तुम्हाला, किंवा तुम्ही प्रत्यक्ष चार्ट कमांडो कडून शिकलात आणि तो एक स्टॉक मी धरून ठेवला आणि आज मला त्या पैशाची जादू कळाली? 100 रुपयाला सांगितलं तरी चालेल. 100 रुपयाला घेतला होता. हा. 7,000चे, आता पण 21,000 रुपये. ग्रेट. म्हणजे सगळं 700 रुपये झालं. 700 वरून आता 540च्या आसपास आहे. हा.
जेपी पॉवर पण आहे 7 रुपयाला घेतलेला आहे. हा 21-22 ला आहे. ग्रेट ग्रेट. तर फेडरल बँक तुम्ही ज्या बँका गेल्या होत्या मध्ये हा सिमला वगैरे त्या अजून ह्याच्या काळात डबल प्रॉफिट मध्ये आहेत. आता एवढं मार्केट पडून सुद्धा मी ते profit प्रॉफिट मध्येच आहेत. ग्रेट जबरदस्त सर साहेब. एक गैरसमज आहे की मी आठवलं म्हणून सांगतो यांच्यावरून म्हणून नाही, मला प्रश्न पण विचारला होता एकाने, महत्त्वाचा प्रश्न आहे की बाबा शेअर मार्केटमध्ये मी जॉब सोडून काम करू का, किंवा मला श्रीमंत व्हायचं आहे तर मी नोकरी सोडून किंवा माझा बिझनेस सोडून मी हे करू का. तर मी म्हणतो की श्रीमंत होण्यासाठी किंवा शेअर मार्केट करण्यासाठी नोकरी सोडायची गरजच नाही आहे, बिझनेस सोडायची गरजच नाही आहे. आहेच काम किती तुम्हाला, तुम्हाला मोकळा जेव्हा मार्केट चालू आहे तेव्हा चार्ट बघायचाच नाहीये, जेव्हा मार्केट चालू आहे तेव्हा चार्ट बघायचाच नाहीये आपल्याला. मार्केट मला सांगा लाईव्ह मार्केटमध्ये चार्ट समजत नाही ना आपल्याला, का समजतो आपल्याला लाईव्ह, पण मार्केट संपल्यावर दिसतो चौमारी कसलं भारी सेटअप बसलं होतं, हा मी एंट्री घेतली नाही आहे की नाही. हे कधी कळतं, झाल्यावर चार्ट बनल्यानंतर कळतं, 3:30ला कळतं, त्यावेळेस चालू मध्ये कळत नाही. मग ह्यासाठी सगळ्यात बेस्ट चालू मध्ये बघूच नका ना चार्ट, मार्केट बंद झाल्यावरच बघायचा. मार्केट बंद झाल्यावर बघायचा तुम्ही, मग मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघा, त्याच्यानुसार तुम्हाला जे सेटअप मिळतं आहे की नाही. इथं म्हणजे थर्ड वेव्ह ट्रेडर कोणीच केलेला नाहीये. हे एक माझं सेकंड GZ फर्स्ट GZ हे तुम्हाला समजलं पाहिजे, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी समजल्या पाहिजे. मोठ्या टाइम फ्रेममध्ये सेटअप GZ मध्ये स्टॉक आला की छोट्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला मार्केट मूड स्ट्रॅटेजीत आला पाहिजे किंवा ॲडव्हान्स बॉम्बमध्ये आला पाहिजे. असं सेटअपमध्ये आपण जर राईट एंट्री घेतली तर जोपर्यंत डांबर येत नाही, म्हणजे जोपर्यंत एक्झिट येत नाही, राईट 6 प्रकारचे एक्झिटचे स्ट्रॅटेजी शिकवल्यात मी थर्ड वेव्हमध्ये, ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत एक्झिट व्हायचंच नाही. आपल्याला भीती वाटणार, भीती का वाटते, कारण आपल्याला त्यातलं नॉलेज नाही आहे, राईट आहे की नाही. आपण समजा इथं गाड्या आहेत सगळ्यांकडे, 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो, आहे का नाही. जर गाडी आपण शिकली नाही, न शिकता जर रोडवर काढली तर काय होईल, राईट. म्हणजे शिकावं लागेल का नाही, बिना शिकता गाडी चालवता येईल का. मग बिना शिकता कुठलंही केलेलं काम म्हणजे गॅम्बलिंग आणि शिकून कुठलंही केलेलं काम म्हणजे स्किल. एवढं डिफरन्स लक्षात आला. शिकायला पाहिजे, स्टेप बाय स्टेप सगळं शिकायला पाहिजे. आणि यूट्यूबवर म्हणजे आतापर्यंत मी 4000 व्हिडिओ रेकॉर्ड केलेत. म्हणजे असं काही नाही की कोर्सच करावा, तुम्ही रोजचं लाईव्ह जरी अटेंड केलं तरी फायदा होतो का नाही, हा आहे की नाही. मग रोजचं लाईव्ह अटेंड करा, त्याला काही पैसे पडत नाहीत. पण प्रॉब्लेम आता मी एवढ्या चावड्या घेतोय ना, लोकांना 40 लाख 50 लाख 60 लाख 1 करोड 2 करोड लॉस करतात. पण 20,000चा कोर्स म्हणलं की त्यांना असं वाटतं की ते फ्री मिळायला पाहिजे. असं योग्य आहे का, हा 80 करोड लोकांना फ्री देऊन तर आपली राख लागली, आहे की नाही. पुन्हा लाडकी बहीण आहेच, लाडक्या भाऊचा आहेच, आमचा दाजी मागाच लागलाय, बरोबर. तर हे असं सगळं हे होतच असतं. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की जॉब करत करत सुद्धा तुम्ही खूप मोठे पैसे कमवू शकता. जॉब करत तुम्ही एकदा शिकलं की तुम्ही कुठला स्टॉक किंवा कुठली कंपनी चांगलं काम करते हे तुम्हाला कशावरून कळेल, चार्टवरून कळेल. आणि फंडामेंटलमध्ये काय बघायचं हे पण सांगितलंय. 2-3च गोष्टी आहेत, कुणीही शिकू शकतं. ज्याला थोडं पण दिमाग आहे तेच, ज्याला जास्त आहे तो नाही शिकू शकत कारण ज्याला जास्त आहे तो शिकू शकत नाही. तर आहे की नाही. आईन्स्टाईन जगातला सगळ्यात जास्त मेंदूवाला माणूस आतापर्यंत इतिहासात, ऑल टाइम हाय मेंदू होता त्याचा. सगळा पैसा त्याने मार्केटमध्ये घालवला. अगदी त्याच्या अवॉर्डमध्ये सुद्धा बक्षीस एवढे मोठे मिळालेले, त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहेत, ते सुद्धा पैसे त्यांनी घालवले मार्केटमध्ये. जिनियस आहे. त्यामुळं जर तुम्ही जिनियस असाल तर तुमची अर्धी बुद्धी विका कोणाला तरी, तर तुमचं मार्केटमध्ये निभाव आहे. नाहीतर त्या फुल बुद्धीनं तुम्ही जर घुसलात तर इथं लॉसेस व्हायचे चान्सेस जास्त आहेत, लक्षात घ्या. कारण आपण हुशार असतो आणि आपण चार्टवर बसलेलो असतो, आहे की नाही. आणि आपल्याला जर ट्रेड घेऊ वाटला तर प्रत्येक ठिकाणी सेटअप झालेलं दिसतं प्रत्येक ठिकाणी बाप दिसेल तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ॲडव्हान्स बॉम्ब दिसेल, प्रत्येक ठिकाणी कुठलं ना कुठलं सेटअप तुम्हाला झालेलं
दिसेलच, बरोबर. आणि त्यामुळं आपण ट्रेड घेतो आणि आपल्याला उगाच असं वाटत असतं की काहीतरी केल्याशिवाय पैसे येत नाहीत. डू एनिथिंग सिंड्रोम. असं काही न करता पैसे कसे येतील? पण पैसे काही न करता येतात. पैसे न काही करताच येतात. लावलंय मी, लक्षात घ्या. षष्टी, षष्टी समजताय ना मराठी व्याकरण. तर मास्तर असेच असतो बिघडलेले. तर बिघडलेले म्हणलं मी, मास्तर तुमच्या ऐकण्यामध्ये थोडस. तर आता हे सगळ्यात महत्वाचे जे मुद्दे आहेत, म्हणजे आपल्याला काही न कर, फक्त एकदा एंट्री घेतली की काही करायचं नाहीये, सोडून द्यायचंय त्या स्टॉकला. लिटरली सोडून द्यायचंय. 1000, 2,000, 5,000% स्टॉक देतो. हे विप्रोचं एक्झाम्पल बघितलं तर असे ही काही विप्रो एक स्टॉक नाहीये. एशियन पेंट पासून रिलायन्स सगळ्या स्टॉक मध्ये असं झालेलं आहे. टायटन 3 रुपयाला घेतला होता कुणी? चाहे कुछ भी हो जाए, मस्त राहा ना. पैसे कमवून आपलं पैसे का कमवणं EMI का आपलं नाही? उग माना डोलवायच्या. पैसे कमवण्याचं आपल्याला उगं वाटतं आपल्याला पैसे कमवायचे म्हणून. ऍक्च्युली आपल्याला पैसे कमवायचे नाहीये, आपलं आयुष्य आनंदी जगायचे. आणि आपल्याला असं वाटतं की ते आनंदी जगण्यासाठी पैसा गरजेचा आहे, त्यामुळं आपण पैसा कमवतोय. पण हे कमवायच्या नादामध्ये आपण हे विसरतो की आनंदी जगायचंच विसरतो आपण. आणि मग त्यातच अडकून राहतो पैशामध्ये. किती कमवायचेत, कुठं कमवायचेत, कसे कमवायचेत, कुठंपर्यंत कमवायचेत आणि का कमवायचे हे आपल्याला माहित पाहिजे. पैसा कमवण्यापेक्षा पैसा समजणं गरजेचं आहे. एकदा पैसा समजला की आपोआप येतो, त्याला कमवायची गरज नाही लागत. राईट. तुमचे विचार शुद्ध. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलेलं आहे की श्रीमंती ही पैशावर अवलंबून नाही, तुमच्या विचारावर अवलंबून आहे. आपले विचार किती श्रीमंत आहेत तेवढे आपण श्रीमंत आहेत. आपले विचार जर गरीब असतील, पैसा किती असू द्या, तुम्ही भिकारी बनणारच, त्यात काही वादच नाहीये. त्याच स्पष्ट बोललेलं थोडंसं हे होतं ना. पण ही रियालिटी आहे, वस्तुस्थिती आहे. त्यासाठी आपल्याला सुखी आनंदी जीवन जगायचंय, त्यासाठी पैसे पाहिजेत. आणि किती पैसे पाहिजेत? आपला महिन्याचा खर्च काढा. तुम्ही घरी निवांत जाऊन बसून म्हणजे वही पेन घेऊन राईट. ते बसून म्हणल्यावर मग खूप खर्च निघेल, आहे की नाही? मग हे मिडल क्लास विकून आपल्याला हायर क्लास बी विकायला लागेल सोसायटी, आहे की नाही? तर आपल्याला इथं लक्षात घ्यायला पाहिजे की मला किती महिन्याचा खर्च होतोय. राईट. तर त्या खर्चा पुढचे 25 वर्ष मला भागवता आला पाहिजे. म्हणजे किती खर्च होतो समजा तुमचा? 25,000 खर्च, 30,000 खर्च. 30,000 गुणिले 12 गुणिले 25 किती रक्कम येते बघायचं. तेवढे पैसे कमवले तरी सफिशियंट आहेत. राईट. मग ते कशासाठी कमवायचे? कारण आपल्याला जे एक्सपेन्सेस आहेत दर महिन्याचे, किंवा जे आपले खर्च आहेत, किंवा जी लाईफस्टाईल आपण मेंटेन करतोय, त्याचे पैसे जर आपल्याकडे शिल्लक असतील तर त्यामुळे आपल्याला पैशासाठी काम करायची गरज लागणार नाही. दिवसभर डोळे स्क्रीन समोर बसून फोडायची गरज लागणार नाही. राईट. मग काय होईल? त्यामुळं आपल्याकडं वेळ शिल्लक राहील. राईट. म्हणजे गरीब आणता येईल असं नाहीये. वेळ शिल्लक कशासाठी पाहिजे आपल्याला? आपल्याला खरा आनंद घेण्यासाठी. आता तो खरा आनंद काय आहे? तो जास्तीने जास्तचा ठरवायचा आहे. राईट. ते पण सांगा. आता तुमचा खरा आनंद कशात आहे मला काय माहिती? तर ते ज्याच्यामध्ये आहे, संगीतामध्ये असू द्या, तुमची कामना असू द्या, भावना असू द्या, मनीषा असू द्या, आहे की नाही, जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेळ देऊ शकता, आहे की नाही, जीवनाचा खरा आनंद घेऊ शकता. राहिलेतच किती वर्ष, लोकांना वाटतच नाही ते मरणार आहेत म्हणून. बिना हॉस्पिटलला ऍडमिट होता जगायचे किती वर्ष आहेत तुमच्याकडे? 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष असे भुरसरी निघून जातील. मरणाऱ्या माणसाजवळ कधी बसलात का? त्याच्याजवळ बसा, मरणाऱ्या माणसाजवळ. त्याचं काय रिग्रेट आहे बघा.
ते म्हणतं यार मला कळलंच नाही, पैसे कमवायच्या नादात जगायचंच विसरलो मी, आहे का नाही. आणि हे मी आधी सांगतोय तुम्हाला, किती मोठं सिक्रेट आहे, ओपन सिक्रेट आहे, सगळ्याला माहिती आहे, पण तरी कुणालाच माहित नाही. कारण लोक असे जगतात की, असे मरतात की कधी जगलेच नाही, आणि असे जगतात की कधी मरणारच नाही. त्यांना असं वाटतं की काय, असं बोलतात जणू एवढी गॅरंटी देतात ते. अरे तुला काय येऊन तेव्हा, अरे बाबा तुझी उद्याची गॅरंटी नाही, तू मला ह्या प्रॉपर्टीची 100 वर्षाची गॅरंटी द्यायलायस. या प्रॉपर्टीत आपल्या आधी किती लोक मरून गेले, करोडो लोक ह्यात हाडं आहेत त्यांची, आपले पण जाणार आहेत त्यात, आहे की नाही. तर काय फरक पडतो. येस, हे वास्तव जेवढं आपण लवकर जाणून घेऊ तेवढं आपण आपल्याला पाहिजे तेवढे पैसे कमवू शकतो, आणि स्ट्रेस फ्री, आहे की नाही. थर्ड वेव्ह ट्रेडरला काय नाव दिलं आपण, स्ट्रेस फ्री वेल्थ क्रिएशन. चांगला स्टॉक बघितला, त्यात टाकले, सोडून द्या. तुम्ही जर त्यात एंट्री एक्झिट करत बसलो, एक तर तुम्हाला टॅक्सेस जास्त लागतील, दुसरा नगदी चार्जेस जास्त लागतील, STT GST हे ते. तुम्ही शेअर विकला म्हणजे तुम्हाला टॅक्स भरणंच आहे, आणि रोजचे चार्जेस वेगळे, बरोबर आहे की नाही. मग त्याच्याऐवजी एकदा एंट्री चांगली घेतली, तो स्टॉक शोधला. आता आपण मगाशी ह्यांचा जो प्रश्न होता की जॉब न सोडता सुद्धा पण पैसे कमवू शकतो, जे काही थोडे 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 पैसे तुम्हाला मिळत आहेत, राईट. चांगल्या बिझनेसमध्ये तुम्हाला लोकांना वाटतं की स्वतःचा बिझनेस असेल तरच श्रीमंत होतं, असं काही नाही. तुम्ही जॉब करताय ते चांगलं मन लावून करा, त्यातले थोडे थोडे पैसे काढा. चांगला बिझनेस कोणता वाटतोय तुम्हाला, त्या कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे टाकायला सुरू करा. तुम्हाला ते प्रत्यक्ष बिझनेस करायची गरज नाही. यू आर द स्लीपिंग पार्टनर ऑफ दॅट कंपनी. येस आर नो. म्हणजे तुम्ही जॉब करताय, तुमचं काम चालू आहे, प्रामाणिकपणे करा, मस्त करा, एन्जॉय करा. एन्जॉय होत नसेल, आवडीचं नसेल, सोडून द्या, दुसरं करा, राईट. त्यासाठी आपल्याला बिझनेसच करावा असं काय आहे का, नाही. पण तुम्हाला वाटतं की ही कंपनी ग्रोथ चांगली आहे, ही बँक चांगली ग्रोथ करणार, किंवा हे असं आहे, किंवा हे सेकंड सीझनमध्ये आलंय आणि ह्याचे जे रिझल्ट्स आहेत ते पण चांगले आहेत, किंवा अर्निंग पण ग्रोथ व्हायला, ते तुम्ही त्या पद्धतीनं जे शिकवलंय तसे स्टॉक काढा, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. तो बिझनेस ते लोक चालवतील, पण तुम्हाला प्रॉफिट काढून देतील, बरोबर आहे की नाही. मग आता हे हळूहळू हळूहळू तुम्हाला करावं लागेल, एकदम होणार नाही. कुठल्याही गोष्टी एकदम होत नाहीत, तर कंपाऊंडिंगची पॉवर असते. आता कंपाऊंडिंगचं पॉवरचं एक एक्झाम्पल जर घ्यायचं, रिलायन्स स्टॉक. रिलायन्स जर 1% वाढला, 1% वाढला, तुमच्याकडे समजा 1000 शेअर आहेत, तर किती रुपये मिळतील तुम्हाला. 1000 शेअर 1% वाढला, जे काय असतील, मुकेश अंबानीला किती मिळतील. नाही, विचार करा. नाही, कंपाऊंडिंगची पॉवर आहे ही. तुम्हाला जर 25-30 हजार रुपये ज्या दिवशी मिळत आहेत 1% वाढल्यामुळे, त्याला किती मिळतात माहिती आहे का, 21,000 करोड. किती, 21,000 करोड. कारण त्यांनी सिस्टम उभी केलेली आहे, त्यांनी सिस्टम बनवलेली आहे. आता सिस्टम त्याला बनवत आहे. म्हणजे कसं असतं, मार्केट, स्टॉक मार्केट इज नथिंग बट ट्रान्सफर ऑफ मनी फ्रॉम इम्पेशंट टू पेशंट, राईट. हे तर मान्य आहे की नाही. जे आणि हे जे इम्पेशंट आलेले आहेत लोक, हे आल्याशिवाय आपला पण प्रॉफिट होत नाही. त्यामुळे हे सगळे नष्ट करणं असं हे पण योग्य नाही. असे लॉसेस केले पण पाहिजे लोकांनी, त्याशिवाय आपलं कसं पोट भरणार, आहे की नाही. तर कुठलाही धंदा असो, कुठलाही, तुमच्या समोरच्याच्या खिशातले पैसे कमी झाल्याशिवाय तुमच्या खिशात वाढत नाहीत. किराणा दुकानात गेलो, मेडिकलला गेलो, दवाखान्यात गेलो, कुठेही जावा, राईट. समोरच्या माणसाच्या खिशातले पैसे यांच्या खिशात आल्याशिवाय ह्यांचे वाढत नाही. दिस इज द, ह्याला बिझनेस आहे हा, राईट. ह्याला दुसरं तिसरं काही नाही. आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आपण याच्यातून, राईट. एखादा तुम्ही किराण्यावर काहीतरी घेता म्हणजे तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, त्यामुळे त्याच्या खिशात पैसे जातात. तर दिस इज द रुटीन. त्याच्यात असं वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. तसं कोण नाही ना, हा सर नको मला प्रॉफिट नको, हा आहे की नाही, नको मला प्रॉफिट नको, लॉस पाहिजे, हा मला फक्त
काय पाहिजे? आयतं बसून गिळायला पाहिजे. तर सायकोलॉजी ही जी आहे ती टोटली इंट्राडे ट्रेडिंग आणि एफ-एन-ओ ट्रेडिंग तुम्ही करत असाल तर इन्स्ट्रुमेंटच गलत आहे. त्यामुळे तुम्ही सायकोलॉजी किती चांगली ठेवली तरी काही उपयोग होत नाही. सायकोलॉजी बिघडणारच, कारण त्याच्यामध्ये तुमची पोझिशन साईज रिस्क मॅनेज होत नाही. कारण तुम्ही हे साहेबांनी म्हणलं की बाबा 2 लॉट घेतले होते मी फक्त, पण ॲक्च्युली 20 लाखाची पोझिशन होती ती. किती? 20 लाखाची. म्हणजे तुम्हाला जे 300चे 1200 मिळाले ते त्या 20 लाखाच्या पटीत मिळाल्यामुळं ती मोठी रक्कम दिसते, राईट. पण तुमचे 300चे 0 पण झाले असते, आहे की नाही? सांगायचा हा उद्देश आहे की आपली रिस्क मॅनेज होत नाही. मग रिस्क मॅनेज नाही झाली की मग आपली सायकोलॉजी बिघडते, राईट. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे रिस्क मॅनेजमेंट आहे. म्हणजे आपल्या कॅपिटलचे 2% पेक्षा आपला लॉस झाला नाही पाहिजे. ओव्हरऑल कधीच आपला 10% पेक्षा जास्त मोठा लॉस झाला नाही पाहिजे. ओव्हरऑल मंथली असेल किंवा क्वार्टरली असेल, इयरली, तर आपल्याला ती काळजी घ्यावी लागणार आहे. आणि त्यासाठी हे सगळे स्ट्रॅटेजी शिकले आपण की ते लॉस होत नाहीत. म्हणजे एक तर तुमची स्ट्रॅटेजी चांगली पाहिजे आणि दुसरं गोष्ट इन्स्ट्रुमेंट योग्य पाहिजे. ऑप्शनमध्ये क्लिष्ट भरपूर आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होणारच, राईट. तर सेबीच्या म्हणण्यानुसार सुद्धा 1% सुद्धा 1% लोक फक्त प्रॉफिटमध्ये आहेत, 93% तर टोटल लॉसमध्ये आहेत आणि मधले 4-5% आहे ना तुझं ना माझं, म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर काम करते. तर हे काम आपल्याला करायचं आहे. तर आता टीमला विनंती करतो की पावसाचं वातावरण आहे, लोकांना रस्त्यात कुठं अडकू नये, सगळ्यांसाठी स्वतःसाठी जोरदार करा.